हा मसाले भात पाहणं काय सुरेख दिसतो आणि चवीला एक तेवढाच भारी झालेला आहे. लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे जसा मसाले भात बनवला जातो तसाच मी तुम्हाला घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. सोबत तुम्ही जर कोशिंबीर, पापड आणि लोणचं दिलंत ना तर हा मसाले भात एकदम जबरदस्त टेस्टी लागतो. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे कसं बनवायचं. तर सर्वात आधी आपण काय सुरुवात करायची ते पाहूया. तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य बघा. 2 कप मी इथे तांदूळ घेणार आहे. आपण जे घरामध्ये रेग्युलर यूज करतो तोही मी तांदूळ घेतलेले आहे किंवा तुम्ही रेशनचे तांदूळ घेतलात तरी चालेल. आता इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. एक कुठलीतरी वाटी घ्या म्हणजे तुमचं प्रमाण परफेक्ट होईल. आता हे तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. मसाले भातसाठी वगैरे ना रेशनचे किंवा घरचे जे तांदूळ असतात ना त्याचाच वापर करायचा. आता तांदूळ धुवून झाल्यानंतर याला आपण साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला एक चटणी बनवायची आहे. झटपट होणारी चटणी आहे. त्यासाठी इथे बघा घेतलेलं आहे मी ओलं खोबरं. पाव कप एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यासोबतच घेतलेलं आहे 1 इंच आल्याचे तुकडे छोटे करून आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कोथिंबीर घालायची, एक मुठभर कोथिंबीर घातलेली आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बरं का आपल्याला. तर ही चटणीमुळे ना मसाले भात खरंच खूप टेस्टी लागतो. आता ही आपली हिरवी चटणी झालेली आहे तयार. आपण आता वळूया गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेते. तेल थोडं जरा जास्त घालायचं म्हणजे भात छान होतो. सोबतच नाही इथे मी थोडेसे काजू घालते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला. पण काय आपण हा मसाले भात घरी बनवतो आहे ना घरच्यांसाठी, त्यामुळे थोडंसं टेस्टी बनवलं तर आवडीने खातील. लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे घालतातच असं नाही आहे. त्यामुळे आपण जर तुम्हाला आवडत असेल तर घाला. काजू काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये इथे खडे मसाले घालते. जिरं, दालचिनीचा 1 तुकडा, लवंग, काळी मिरी थोडीशी आणि 2 तेजपत्ता. यामुळे काय होतं ते भाताला टेस्ट खूप छान येते खडे मसाले घातल्यामुळे. आता हे खडे मसाले थोडंसं आपण तेलामध्ये परतून घ्यायचे, जास्त वेळ नाही. काही सेकंदच परतल्यानंतर यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पानं. तर थोडा कढीपत्ता जरा जास्तच घाला आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. छोटा असेल तर 2 घ्या. आता कांदाही आपल्याला ना मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅस एकदम मीडियमवरती ठेवायची आहे आणि मस्त मऊ बघा कांदा झालेला आहे. आता यामध्येच ना मी थोडीशी हिंग घालते. तर हिंग घालून थोडंसं कांदा परतल्यानंतर आपल्याला कांदा एकदम लाल ब्राऊन करायचा नाही आहे. यामध्येच घालायचं आता मोठा 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो. आता टोमॅटो ना कांद्याबरोबर थोडा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर कांद्याबरोबर टोमॅटो थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालूया आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते चटणी. तर सर्व चटणी घालून घ्यायची आणि आपल्याला ही चटणी ही कांदा आणि टोमॅटोबरोबर थोडा वेळ परतून घ्यायची. गॅस इथे मीडियमवरतीच ठेवायचं बरं का, जास्त फास्ट ठेवू नका. कारण अजूनही आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे ना, त्यामुळे लागू शकतं. मंद किंवा मीडियमवरती ठेवू शकता. आता यामध्ये मसाले घालूया. तर पाव चमचा एवढी हळद घालते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते कारण आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत. सोबतच ना इथे मी घालते बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला, जो तुमच्याकडे नाही तर गरम मसाला घाला. काळा मसाला असेल तोही घालू शकता. म्हणजे तुमच्याकडे जो मसाला आहे काळा मसाला, गोडा मसाला तो घालू शकता. तर इथे 1.5 चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. तर बघा आता मसाले हे छान असे परतून झालेले आहेत ते ग्रेव्हीबरोबर. आता हे मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे. जास्त पाणी आधी आपल्याला वापरायचं नाही कारण आपल्याला हे जे मसाले आणि ग्रेव्ही आहे ना छान अशी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे गॅस एकदम मंदवरती ठेवायचा आणि 2 मिनटं मस्तपैकी आपण शिजवून घेऊया. पाणी नाही घातलं तर काय माहिती खाली लागू शकतं. तर बघा बाजूने तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे छान अशी परतली गेलेली आहे. मसाले जेवढे व्यवस्थित तुम्ही परताल ना तेलामध्ये मसाले आणि चटणी, तर तुमची रेसिपी टेस्टीच होते. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 मोठा बटाटा असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. 1 कप घालते मटार. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने मी मटार घेतलेले आहेत. 2 वाट्यांसाठी 1 कप मी मटार घातलेले आहेत. आता तुम्हाला भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का. इथे तुम्हाला वांगी,
तेंडली, ज्या भाज्या आवडत असतील मसाल्या भातामध्ये रेग्युलर घातल्या जातात त्या तुम्ही घालू शकता, पण मी फक्त 2च भाज्यांचा वापर केलेला. आता यामध्ये घालूया पाणी. तर तांदळाच्या डबल आपण घालणार आहोत पाणी, म्हणजे 2 कप तांदळासाठी इथे मी 4 कप पाणी घालते. इथे ना तुमचं पाण्याचं प्रमाण बरोबर पाहिजे, नाहीतर काय होईल, भात एकतर कमी झालं तर भात कच्चा राहील, जास्त झालं तर एकदम मऊ होईल. त्यामुळे ज्या कपाने तुम्ही तांदूळ घेणार त्याच कपाने पाणी त्याच्या तांदळाचे डबल घालायचं. आता घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा भरून मी इथे तूप घालते आहे. हे आपण घरच्यांसाठी बनवतो आहे, त्यामुळे मी टेस्टी होण्यासाठी तूप घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण यामुळे काय होतं, आपली जो मसाले भात आहे ना खरंच खूप टेस्टी होतो तुपामुळे, त्यामुळे मी घातलेलं आहे. आता याला झाकून आपण गॅस मिडियम करून 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे बटाटे आणि वाटाणेही शिजतील. नाहीतर जर डायरेक्ट तुम्ही आता भात घातलात ना, तांदूळ घातलात तर तांदूळ शिजेल पण भाज्या कच्च्या राहतील. त्यामुळे आधी 5 मिनटं चांगले मटार आणि बटाटा शिजवून घ्यायचा. तर आता मटार आणि बटाटा आपला शिजलेला आहे, पाण्यालाही मस्त उकळी आलेली. त्यानंतर यामध्ये घालूया कोथिंबीर आणि जे आपण तांदूळ धुवून ठेवलं होतं त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. पहिलं जे पाणी आहे ते सर्व काढून टाकायचं आहे. फक्त आपल्याला इथे तांदूळ घालायचं आहे. तांदूळ घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्यामुळेच आपण इथे हिरवी मिरची जास्त प्रमाणात म्हणजे हिरवी मिरची वापरलेली आहे, लाल मिरची पावडर वापरली नाही आहे. त्यामुळे जो मसाले भाताचा खरा कलर असतो ना तो येतो. त्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे, मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे. छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. कारण काय माहिती आहे, तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि मग उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. आता गॅस एकदम मिडियमवरती ठेवून आपण याला झाकून शिजू देणार आहोत. आता इथे बघा, वाफ जाण्यासाठी इथे होल आहे, त्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे. असं नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं झाकण पोकळ ठेवायचं आहे, म्हणजे त्यातून वाफ निघून जाईल. नाहीतर काय होईल माहिती आहे, पाणी वरती येईल. आता हे बघा मस्त असं 2-3 मिनिटांनी आपण छान असं बघूया, मिक्स करून घेऊया. कारण माहिती आहे, आपण जेव्हा असं भात बनवतो ना तेव्हा भाज्या वरती येतात आणि तांदूळ खाली राहतो. त्यामुळे असं मिक्स करून घेतल्यामुळे एक तर भाज्याही व्यवस्थित मिक्स होतात आणि तांदूळही एकसमान शिजला जातो. नाहीतर काय होईल, वरचा थोडा कच्चा राहील आणि मधला खालचा शिजला जाईल. त्यामुळे मिक्स करून घ्यायचं मध्ये मध्ये. वरून मी थोड्याशा काजू घालते आहे, थोड्या काजू आपण नंतर वापरणार आहोत. आता याला कवर करून परत पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती बघा, पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण हा भात शिजवून घेतलेला आहे. पूर्ण पाणी व्यवस्थित आटलं गेलेलं आहे, त्यामुळेच गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मगच वाफवत ठेवायचं, म्हणजे पाणी व्यवस्थित आटलं जातं. आणि असा हा आपला गरमागरम वाफाळता मसाले भात झालेला आहे तयार. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, मध्ये नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मसाले भात बघू शकता किती मोकळा झालेला आहे, जराही चिकट होत नाही, एकदम परफेक्ट अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. वरून थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि काजू आणि सोबतच पापड, कोशिंबीर आणि लोणचं असेल ना तर खाणारे तर खातच राहतील, एवढे जबरदस्त टेस्टी लागते. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असा मसाले भात.